नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक निकाल नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका आज राज्यामध्ये पार पडत आहे आणि याचा निकाल 3 डिसेंबरला लागणार होता. पण आता नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे संपूर्ण राज्यात निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. उद्या म्हणजे ज्या दिवशी मतमोजणी अपेक्षित होती, ती आता होणार नाहीये. हा निर्णय अचानकपणे आणि सर्व पातळ्यांवर प्रभाव टाकणार आहे. खंडपीठाने स्पष्ट आदेश दिले आहेत, की मतमोजणी पुढे ढकलण्यात येत आहे. आणि आता नगरपालिका तसंच नगरपरिषद निवडणुकीचे अधिकृत निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केले जातील. यामुळे निवडणूक लढणारे उमेदवार, कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक सगळेच थोडे संभ्रमात आले आहेत. कारण प्रचार संपला, मतदान पूर्ण झालं आणि आता मतमोजणीची संपूर्ण तयारी सुरू होती. पण न्यायालयाने आदेशामुळे आता संपूर्ण प्रक्रिया काही दिवसासाठी थांबवावी लागत आहे. या निर्णयाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण प्राथमिक माहिती अशी की काही प्रलंबित याचिका, मतदार सूचीतल्या तक्रारी आणि काही मतदारसंघातील प्रक्रियासंबंधी प्राप्त झालेल्या आक्षेपामुळे खंडपीठाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे असल्याने आता राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. कारण निवडणुकीचा नवा निकाल जवळ-जवळ 20 दिवस पुढे ढकलला असून पक्षांमध्ये तणाव वाढणार आहे आणि उत्सुकता शिगेला जाणार आहे, हे निश्चित होणार आहे. उमेदवारांमध्ये आधीच असलेला तणाव वातावरण आहे. आणखी काही दिवस असंच राहणार आहे. निकाल कधी येणार, कोणती जागा कोणाच्या हिताची पडणार आणि नियंत्रण कोण मिळवणार यावर पक्षाचं लक्ष केंद्रित आहे. काही दिवसापूर्वीच हायकोर्टाने एक निकाल देण्यात आला होता. त्यांनी या निकालामध्ये कोर्टाने काही निवडणुका 20 तारखेला होईल असा निर्णय दिला होता. या निकालामुळे जवळजवळ 20 जिल्ह्यांमधल्या अनेक पालिका यांचा निवडणूक थांबवण्यात आली आहे आणि निवडणूक 20 तारखेच्या आसपास होणार आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठाने राज्यांमध्ये आज जी 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे. म्हणजे 2 डिसेंबरला होणारी निवडणूक आणि 20 डिसेंबरला होणारी निवडणूक, या दोन्ही निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे, असे आदेश नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती, की 2 डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल. पण असा अंदाज होता. पण आता राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका आता एक नवीन टप्प्यावर गेल्या आहेत. मतमोजणी थांबवण्यात आली आहे. निकाल पुढे ढकलण्यात आला आहे आणि आता मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे काही सचिव पुढील भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. 20 डिसेंबर हा दिवस आता निवडणुकीसाठी सर्वात निर्णायक ठरणार आहे. तर निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि निकालाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.